रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या गावाला या शेंगांना बोंबल्या घेवडा म्हणतात. नाव थोडंसं विचित्र असलं तरी भाजी छान होते. तर या घेवड्याच्या दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या व सोलून असे तुकडे करून घ्यायचे. मग स्वच्छ धुवून 5-6 मिनिटे शिजवायचे. आता पाणी काढून टाकायचे. कढईत तेल गरम करून जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यावर मीठ व मिरची घालून केलेली 2 चमचे पेस्ट घालायची. आले लसूण पेस्ट घालायची, परतून घ्यायचे. आता चमचाभर हळदही घालायची. उकडलेल्या घेवड्याच्या शेंगाही टाकायच्या. पुन्हा 1 मिनिटे परतून घ्यायचे. छान परतून झाले की त्यावर शेंगदाण्याचा कूट घालून असे छान एकजीव करायचे. भाजी फारच कोरडी वाटत असेल तर त्यात अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा छान परतून कोरडी करून घ्यायची. त्यामुळे मसाल्यांची चवही शेंगांना छान लागते आणि खाताना मऊपणा जाणवतो. तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.